नमस्कार यूट्यूब फॅमिली, इलाज वर्ल्डमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर श्रावण संपला आहे. सगळ्यांनी मटण आणि चिकन तर खाल्लंच असेल, पण आज तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन येत आहे. ते म्हणजेच लावरीचं मटण किंवा बटेरचं मटण. तर चला बघूया. यासाठी लागणार आहे 2 लावरी, बारीक चिरून घेतलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट, लाल मसाला, काश्मीरी मसाला, हळद, गरम मसाला आणि मीठ. सर्वात प्रथम पातेलं घेऊन त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 2-3 तमालपत्र, एक छोटा दालचिनीचा तुकडा छान व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा आणि तो छान शालो फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी, मऊ होण्यासाठी यामध्ये आधीच आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर छान कांदा असा मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा. कांदा छान शिजल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि ती छान मिक्स करून शिजवून घ्यायची. कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान शिजल्यानंतर आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि ती छान मिक्स करून छान शिजवून घ्यायची.
मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत लावरी. यामध्ये मी इथे 2 लावरी घेतले. लावरीला बटर असं सुद्धा म्हटलं जातं किंवा तितर असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ते छान टाकून आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर भाजीवर ताट ठेवून यामध्ये 1 कप पाणी ठेवायचं आहे. वाटणाची तयारी करू. यासाठी गॅसवर छान खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि एक कांदा भाजून घ्यायचा आहे. फ्रायसुद्धा करू शकतो तेलामध्ये, पण भाजल्याने त्याची टेस्ट खूप छान येते, म्हणून मी नेहमी भाजूनच घेते. छान भाजून झाल्यानंतर खोबरं बारीक चिरून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये टाकायचं 3 ते 4 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं आणि भाजून घेतलेला कांदा आणि ते छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपलं वाटण आता तयार आहे. आपण जे पातेल्यावर झाकण ठेवलं आहे ते आता काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या लावरीला किती छान पाणी सुटलं आहे. आता झाकणावरचंच पाणी ओतून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायची भाजी. आणि परत झाकण ठेवून त्याच्यावर पाणी टाकायचं आणि 10 ते 15 मिनिटं छान भाजी शिजवून द्यायची. भाजीला छान अशी उकळ सुटली आहे. कलरही खूप छान आला आहे. यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं. वाटणाचं प्रमाण तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स करून त्याला एक छान उकळ काढायची आणि तयार आहे आपल्या लावरीचं मटण. तर आपण सर्व करूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी इराज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.